नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, मग त्या विधवा महिला असोत की दिव्यांग बांधव असोत की आपले ज्येष्ठ नागरिक असोत, 1 जूनपासून अतिशय मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत। जर तुम्ही हे बदल वेळेत समजून घेतले नाहीत आणि आवश्यक कामे पूर्ण केली नाहीत तर तुमची दरमहा येणारी पेन्शन बंद होऊ शकते। हे बदल कोणते आहेत, पेन्शन चालू ठेवण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अधिकृत पुराव्यासहित पाहणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, जून महिन्यापासून खालील महत्त्वाच्या बाबी सर्व लाभार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे। पहिली म्हणजे आधार व्हेरिफिकेशन। आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत आहे, यासाठी तहसील कार्यालयामार्फत आधार व्हेरिफिकेशन केले जात आहे। तर ते आधार व्हेरिफिकेशन जर आपले झाले नसेल तर ती पूर्ण करून घ्या। ज्या लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन झालेले नाही त्यांचे पेन्शन बंद करण्यात आलेले आहेत। तसेच मित्रांनो, UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सर्व दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। तुमचे युनिक डिसेबिलिटी ID म्हणजे UDID कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे। जर लिंक नसेल तर UDID पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी तुमचे UDID कार्ड हे अपडेट करून घ्यायचे आहे, आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे, तसेच मोबाईल नंबरसुद्धा त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तहसील कार्यालयात DBT पोर्टलवर नोंदणी असणे सुद्धा गरजेचे आहे। दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या तहसील कार्यालयात जाऊन DBT पोर्टलवर स्वतःची दिव्यांग म्हणून नोंद करून घेणे आवश्यक आहे। जर ही नोंद नसेल तर पेन्शन जमा होण्यात अडचणी येतील। कारण की मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवांची DBT पोर्टलला नोंद आहे त्याच दिव्यांग बांधवांची जो डाटा आहे किंवा नाव आहे ते दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे पाठवण्यात येत आहे। कारण की दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फतच आता नवीन योजनेनुसार, नवीन नियमानुसार पेन्शन जमा होणार आहे। तसेच मित्रांनो, हयातीचा ऑनलाईन दाखला योजनेचा लाभ नियमित सुरू राखण्यासाठी तुम्हाला तुमचा चालू वर्षाचा ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करावा लागतो। डिजिटल स्वरूपातील दाखला तुम्ही महाई सेवा केंद्र किंवा इतर कॉम्प्युटर सेंटरवरून तुम्ही काढू शकता। त्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा काढू शकता। जर तुम्हाला हयातीचा दाखला तहसील कार्यालयातून मागितला तरच त्याची प्रिंट काढून तुम्ही द्यायची आहे। म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तहसील कार्यालयातून सूचना येतील, त्यावेळेस तुम्ही हयातीचा दाखल्याची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स त्या ठिकाणी जमा करायची आहे। नाहीतर तुमचं ऑनलाईन जर हयातीचा दाखला काढला असेल तर तुम्हाला तुमची प्रिंट त्या ठिकाणी किंवा हयातीचा दाखला जमा करण्याची आवश्यकता नाही, मागितला तरच त्या ठिकाणी द्या। उत्पन्नाचा दाखला 30 जूनपर्यंत जमा करणे गरजेचे आहे। निराधारांसाठी 21,000 रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचे आहे व दिव्यांग बांधवांसाठी 50,000 रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे। परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार 50 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना 5 वर्षातून एकदाच हा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे व जे इतर निराधार बांधव आहेत त्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचे आहे। दिव्यांग पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना माहिती आहे की शासनाच्या दिव्यांग पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आता शासनाच्या अधिकृत दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करायची आहे। दिव्यांग पोर्टलवर अनेक दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे, परंतु नजर चुकीने त्यांची नोंदणी किंवा माहिती चुकलेली आहे। त्यासाठी आता माहिती एडिट करण्याचा म्हणजे दुरुस्त करण्याचा ऑप्शन आलेला आहे। तरी त्यांनी लवकरात लवकर ही दुरुस्ती करून घ्यावी। तसेच मित्रांनो, गंभीर आजारी व्यक्तींसाठी या जून महिन्यात महत्त्वाची कामे करायची आहेत। नवीन वैद्यकीय प्रमाणपत्र। जे लाभार्थी कॅन्सर, एड्स, कुष्ठरोग किंवा इतर गंभीर आजारामुळे या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सरकारी रुग्णालयाचे चालू वर्षाचे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट पुन्हा सादर करणे आवश्यक आहे। पैसे येत नसतील तर DBT बँक खाते लिंक करा। बऱ्याच लाभार्थ्यांची तक्रार असते की आमचे पैसे बँक खात्यात जमा होत नाही। याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी आणि DBTशी लिंक नसणे। बँक खात्याची KYC आणि आधार सीडिंग त्वरित करून घ्या। तसेच विधवा महिला, परित्यक्त्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना आहेत। पुनर्विवाह न केल्याचा दाखला। बऱ्याचशा महिला घटस्फोटित असतात किंवा विधवा परित्यक्त्या असतात, तर त्या महिलांसाठी पेन्शन अनेक कारणामुळे थांबते। तर त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे दरवर्षी तुम्हाला मी दुसरा विवाह केला नाही असा स्वयं घोषणापत्र किंवा ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवक यांचा दाखला तहसील कार्यालयात जमा करावा लागतो। तो जून महिन्यातच द्यायचा आहे। त्यामुळे पुनर्विवाह न केल्याचा दाखला विधवा परित्यक्त्या महिलांनी देणे गरजेचे आहे। मुलांचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर काय?
जुन्या नियमानुसार मुलगा 18 वर्षाचा झाला की पेन्शन बंद व्हायची, परंतु नवीन शासन निर्णयानुसार जर मुलगा शिक्षण घेत असेल किंवा तुमची परिस्थिती अजूनही हलाखीची असेल तर महिलांना लाभ सुरू ठेवण्यासाठी विशेष अर्ज द्यावा लागतो. तर तो अर्ज तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. हे सर्व बदल शासन स्तरावर पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्यासाठी केले जात आहे. त्यामुळे माझी सर्व विधवा भगिनी, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना हात जोडून विनंती आहे की जून महिना सुरू होताच आपले बँक खाते, आधार कार्ड, UDID कार्ड आणि आवश्यक ते दाखले घेऊन जवळच्या आपल्या तहसील कार्यालयात जाऊन ही कामे त्वरित पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमची पेन्शन विना अडथळा सुरू राहील. तर मित्रांनो, ही होती आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि राज्यातील आपल्या इतर सर्व गरजू निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. शासकीय योजनांच्या अशाच अगदी अचूक आणि नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. भेटूया पुढील एका नवीन माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.